मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आम्ही आलेलो आहे साऊथ इंडिया टूरला। आजचा आमचा ट्रिपचा दिवस आहे 5वा आणि आज आम्ही आहे कोचीन मध्ये। केरळची ट्रिप आम्ही प्लॅन केलेली आहे, तर सर्वजण आम्ही फिरायला आलो या ठिकाणी आणि आता आम्ही आवरून तयार झालेलो आहे कोची फिरायला। चला, सकाळी सकाळी मस्तपैकी आवरून आम्ही बाहेर आलेलो आहे। आता दुकान शोधतोय अगोदर नीतूला खाऊ घेण्यासाठी। कोचीन मधील हॉटेल, या हॉटेलमध्ये आम्ही रात्री स्टे केला होता। ग्रँड बेकरी आणि स्वीट्स मध्ये आलेलो आहे। आता नीतूला आपण इथे खाऊ घेऊया। बेकरी मध्ये आल्यानंतर नीतूने ही ब्लॅक फॉरेस्टची पेस्ट्री मागितलेली आहे, आता तिला आपण देऊया ती। कोची मधल्या फोर्ट कोची या भागामध्ये आम्ही सध्या आहे आणि आपल्याला फोर्ट म्हटलं की वाटतं कुठला किल्ला वगैरे असेल, तर तसं काही नाहीये। हा फोर्ट कोची नावाचा एरियाच आहे आणि हा फेमस एरिया म्हणून ओळखला जातो कोचीन मधला। इथूनच पुढचे काही लोकेशन आहेत ती आम्ही बघणार आहोत। आहे बघा, आपले सगळे मेंबर पण आता रेडी होत आहेत। रूमच्या जवळच लिटल फ्लॉवर चर्च आहे, तर आपण आता चर्च मध्ये जाणार आहोत। ही आहे चर्चच्या बाहेर असलेली मेरी। समोर आपल्याला चर्च दिसत आहे आणि तिथे प्रार्थना चालू आहे। चर्च मधून जाऊन आलेलो आहे, त्या ठिकाणी प्रार्थना सुरू आहे, तर थोडाच वेळ थांबलो आणि बाहेर आलो। हे आपले बाकीचे ग्रुप मेंबर देखील तयार झालेले आहेत, सर्वजण खाली आलेले आहेत, आपल्या गाडीमध्ये सामान पॅक करतायत। आम्ही पोहोचलेलो आहे फोर्ट कोचीवर असलेल्या महात्मा गांधी बीच वरती। चला आता बीच फिरूया। सकाळी सकाळी आम्ही बघतोय बीचचा सुंदर नजारा। चला तर मग आता आपण मस्तपैकी ना या फोर्ट वरती फिरायचं आहे। सकाळी सकाळी बीचचा सुंदर नजारा बघायचा। गाइस, तुम्ही या ठिकाणी बघू शकता फोटोशूट चालू आहे। बीचवर मस्त मस्त फोटो काढले आणि आता आम्ही इथे थोडंसं वॉक करतोय। बघूया आपण कसं आहे ते बीच वगैरे। इकडे ना मला व्हिडिओ बनवायला खूप मजा येते, कारण इकडच्या लोकांना मराठी तर समजत नाहीये, त्यामुळे आपण काय बोलतोय याचं कोणाला काही घेणं देणं नाहीये। मस्त वाटतंय। समुद्राच्या काठाने आपल्याला चालत जायचं आहे। तर फोर्ट कोचीवरचा हा बीच आपण आता सोडून निघालेलो आहे दुसऱ्या ठिकाणी। नीतूला ना या ठिकाणी झुकझुक गाडी करायचे। काल आम्ही एका ठिकाणी रील केली होती झुकझुक गाडीची, तर आज पण ती मागे लागली की आपण झुकझुक गाडी करूया। निखिलने नीतूला उचलून घेतलंय, कारण असे की नीतू सकाळी सकाळी आईस्क्रीम मागते। आता इथे आईस्क्रीम नाहीये लगेच, काही स्पॉट आहेत इथे खाण्याचे, पण आता ते ओपन झालेले नाहीयेत। फोर्ट कोचीन वरील आपलं दुसरं लोकेशन आहे सेंट फ्रान्सिस्को चर्च। या चर्चलाच वास्को द गामा चर्च सुद्धा म्हणतात। आपल्याला माहितच आहे वास्को द गामा जेव्हा भारतात पहिल्यांदा आलेला तेव्हा तो केरळमध्ये आलेला आणि केरळमधील कन्नूरमध्ये तो पहिल्यांदा आलेला। जो आपण कन्नूर फोर्ट बघितला त्याच्यावरती त्याने पहिल्यांदा त्याचं आगमन केलं होतं। 7:30ला ओपन होतंय हो, झालेत 7:30। सेंट फ्रान्सिस्को चर्च हे केरळमधील सर्वात मोठं चर्च आहे आणि आता आपण या चर्चमध्ये जाणार आहोत। चर्चमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आता कोणीच नाहीये, त्यामुळे आम्हाला समजत नाहीये इथे नक्की म्हणजे आपण काय करायचं, नमस्कार करायचा की काय करायचं। आपण आता बघितलेलं आहे सेंट फ्रान्सिस्को चर्च कोची। वास्को द गामा टॉम याला म्हणतात आणि या ठिकाणी आहे वास्को द गामाचा फोटो। हा आहे वास्को द गामाचा ओरिजिनल फोटो। आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात वास्को द गामा कोण आहे आपण शिकलेलो आहे। तो एक पोर्तुगीज आहे तो भारतात आला आणि त्याने भारतामध्ये सगळ्या पोर्तुगीजांना आणलं आणि भारतामध्ये व्यापार सुरू केला। त्यावेळी वास्को द गामाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी त्यांची बॉडी 10 दिवस या ठिकाणी होती, त्यानंतर ती पोर्तुगीज घेऊन गेले होते। आहे चर्चचा बाहेरचा भाग। या ठिकाणी आम्हाला एक वेगळ्याच फुलांचं की फळांचं माहित नाही, पण झाड बघायला मिळालेलं आहे। आता आम्ही आलेलो आहे वास्को द गामा स्क्वेअर इथे, आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल फिशिंग नेट, चायनीज फिशिंग नेट म्हणून नाव आहे।
हे बघा, हे चायनीज पद्धतीनं हे चायनीज पद्धतीनं आहे ना, अशा पद्धतीनं फिशिंग केली जाते. हे बघा, हो का, इकडे पण अजून एक आहे, दुसरे उचलायला लागलेले आहेत. जाळीवर उचलते तेव्हा, म्हणून ते त्याला चायनीज फिशिंग. ओके, हे बघा, जाळी अशी उचलली जाते. जरा वेगळी पद्धत आहे आपल्यापेक्षा. खेकड्यांना इथं बांधून ठेवलंय बघा. त्यातला एक खेकडा चालतोय. इथं वेगवेगळ्या टाईपची मच्छी आहे. आणि इथं बघा किती मोठा मासा आहे. इथं सगळ्यात मोठा मासा दिसतोय का. लॉबस्टर्स, पापलेट. पापलेट इज देअर. पापलेट. ओके. हे करंगा, हे पारशी, हे टायगर फिश आहे. ही वाली बघा, टायगर फिश म्हणते ते. आणि बांगडा, इथं बघा बांगडा आहे. इथं बघा एम्प्रेस आलेले आहे. क्रूज कोर्डिलिया नावाची आलेली आहे. किती मोठी आहे. वरती भारताचा झेंडा आहे, त्याच्यावरती लोक आहेत त्याच्यावरती बघा. वाव, एवढी मोठी क्रूज पहिल्यांदा तितक्या जवळनं बघतोय आपण, आहे का नाही. हे बघा, कोर्डिलिया क्रूज. वाव, मस्तच आहे. वरून धूर निघतोय बघ, त्या वरती आहे सगळं. इंजिन. वाव, बेस्ट आहे क्रूज. इंडियामधली सर्वात पहिली वॉटर मेट्रो आहे फोर्ट कोची या ठिकाणी. तर आपण ती मेट्रो राईड आता घेणार आहोत. त्याच्या अगोदर सर्वांचं इथे फोटोशूट करूया. तर मेट्रोचं तिकीट घेतलेलं आहे. या ठिकाणी एका व्यक्तीसाठी 40 रुपये तिकीट आहे. इंडियामधल्या पहिल्या वॉटर मेट्रोमध्ये आपण बसणार आहोत. बघूया कसं असणार आहे ते एक्सपिरियन्स. फोर्ट कोचीमधून आम्ही हायकोर्ट मेट्रो स्टेशनचं तिकीट घेतलेलं आहे. आणि आता आपली मेट्रो आलेली आहे. बसायचं मेट्रोमध्ये जाऊन. भारताच्या सर्वात पहिल्या वॉटर मेट्रोमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. वॉटर मेट्रो आतमधून काहीशी अशी दिसते बघा. या ठिकाणी आपल्याला एक बंदर दिसतंय. त्याच्यावरून इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार केला जातो. सगळेजण वॉटर मेट्रोची मस्त मजा घेत आहेत. आपली मेट्रो राईड संपलेली आहे. हायकोर्ट स्टेशनवरती आम्ही आलेलो आहे. एक चूक झाली आमच्याकडून, हे माझ्या आत्ता लक्षात येते. आम्ही रात्री हायकोर्टवरती राहायला पाहिजे होतं या साईडला, आणि सकाळी उठून आम्ही परत फोर्ट कोचीला जायला पाहिजे होतं. हायकोर्ट स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. हे आहे मेट्रो स्टेशन. ही आपली मेट्रो. पुण्यात आपण साधी मेट्रो तर बघितली, आज केरळमध्ये वॉटर मेट्रो बघितली. आणि हे केरळचं सगळं बॅक वॉटर आहे. हायकोर्टमध्ये आपण काय काय बघू शकतो याची पाटी या ठिकाणी लावलेली आहे. हे बघा, हायकोर्ट एरियामधील ही घरं आहेत. या ठिकाणी काही सायकल ठेवलेल्या आहेत. माय बाईक कंपनीच्या त्या आहेत आणि त्या लॉक करून ठेवलेल्या आहेत. सगळेजण बघतायत की ते लॉक कसं ओपन करायचं वगैरे. तर त्याच्यासाठी एक स्कॅनर आहे. स्कॅनरवरती तिकीट आपल्याला दिसेल आणि तिकीट दिसलं की ते आपण पेमेंट करायचं. त्यानंतर ॲटोमॅटिक लॉक ओपन होतं आणि त्यानंतर ती सायकल घेऊन आपण त्याची राईड मारू शकतो.